चलो अभिनंदन। मतदारांचा आहे, आज नवरा सोबत नव्हता, त्याचे वडील सोबत नव्हते, पण जनता आणि मतदान करणारे मायबाप झाले। आज सगळ्यांना नतमस्तक होऊन आम्ही नमस्कार करतो। धन्यवाद। अनवाणी पावलांनी तुम्ही या ठिकाणी प्रचार केलेला होता। आज चप्पल घालून घेऊ। आज म्हटली होती ना, नवरा आला, त्याचे वडील येतील त्या दिवशी ते आज आलेले आहेत। ते प्रत्यक्ष नाही, पण मतदान रूपी जे मतदान त्यांना पडले, लोकांचं प्रेम त्यांना भेटलेले, आज यांनी सगळे बांध तुटलेले आहेत। आज माणुसकीचा विजय आहे। कारागृहात असताना देखील जनतेने प्रेम दिलाय, काय सांगाल? कारागृहाच्या आरोपांच्या, शूड राजनीतीच्या, सगळ्या खोट्या गोष्टींच्या भिंती आज तुटलेल्या आहेत। मतदारांचं प्रेम त्या भिंतींना टोकू शकलं नाही, त्या आरोपांना तोंड घासी मतदारांनी पाडलेलं आहे। सत्यमेव जयते। सिंधुताई कोल्हे, ललित भाऊ कोल्हे, संतोष अप्पा पाटील चारही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आणि ललित कोल्हेंवर आरोपांच्या ज्या भिंती उभ्या केल्या होत्या, कारागृहाच्या ज्या भिंती उभ्या केल्या, त्या मतदारांच्या प्रेमाने, त्यांच्या आशीर्वादाने, या धनुष्य बाणाने त्या भिंती तोडल्या। या ठिकाणी सामोरं गेला होता, आज विजयी झालाय, काय प्रतिक्रिया पहिली? मला वाटतं आज ही माझी नाही, ही माझ्या कोल्हे कुटुंबाची व माझ्या प्रभागातील सर्व जे माझ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनी असतील, हा त्यांचा विजय। माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून असणारे माझे जितकेही बांधव असतील, हा त्यांचा विजय असेल। हा कोल्हे कुटुंबावर प्रेम करणारे जितकेही माझे स्नेही असतील, हा त्यांचा विजय असेल। आणि मला याचा आनंद होतोय की एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, गुलाबरावजी पाटील असतील, आपले लाडके आमदार असतील, गिरीश भाऊ असतील, यांनी ह्या माझ्या संकटात हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले। आणि आज मी खरंच खूप मोठं एक वडील नसले, पण त्यांच्यावर प्रेम करणारी जितकेही त्यांचे मित्रपरिवार असेल, माझ्या परिवारातले सदस्य असतील, ते माझ्या या कठीण हिच्यात माझ्यासोबत राहिले। आणि तुम्हाला माहितीच आहे, कमीत कमी 8,500-9 हजाराचं मतदान मी निवडून आलोय, म्हणजे कमीत कमी 2,025च्या लीडने मी निवडून आलोय। त्याचा मला खूप आनंद होतोय।